विद्यार्थी मित्रांनो, केमिकल इंजिनिअरिंग मध्ये सेकंड इयरला फ्लुइड मेकॅनिक्स FM हा एकदम महत्त्वाचा विषय आहे. ऑब्विसली केमिकल इंजिनिअरिंग साठी हा कोर सब्जेक्ट आहे. इंटरव्ह्यू वगैरे भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. सो या विषयाला आणि रिझल्ट युनिव्हर्सिटीचा खूप टफ असतो, 20-25% रिझल्ट असतो. यामुळे या विषयाला आपल्याला आता अपकमिंग एक्झाम मध्ये क्लिअर करून स्कोरिंग करायची असेल तर मित्रांनो, आजचा सब्जेक्ट पॉडकास्टच्या सिरीज मधला FMचा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रोफेसर अनुप दुधेकर सर, जे केकेवॉक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 9+ इयर पासन FM हा विषय शिकवतात. पेपर नंबर ऑफ टाइम त्यांनी FM शिकवला आहे, पेपर चेक केले आहे. सो सरांना स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे. सरांकडनं आपण आपला केमिकलचा जो FM आहे हा कसा स्कोर करायचा, पेपर लिहिताना काय चुका टाळायच्या, अभ्यास कसा करायचा, काय काय इम्पॉर्टंट गोष्टी आहे का ज्याच्यावर फोकस केला तर राहिलेल्या वेळात आपण स्कोरिंग करू शकतो आणि 100% FM क्लिअर करू शकतो, याच्या बाबतीत डिस्कशन करणार आहे. मित्रांनो, केमिकल ही ब्रांच खूप कमी कॉलेजला असल्यामुळे याच्या रिलेटेड मटेरियल शक्यतो कुठल्या चॅनलवर भेटत नाही, पण आपल्या परप्लॅट चॅनलवर केमिकलच्या रिलेटेड आपण आवर्जून मटेरियल देतो. जसं M3चा आहे, आता FMचा आहे, नंबर ऑफ सब्जेक्ट तुम्ही आपल्या चॅनल बघू शकता. यस, सो आपण FM ला सुरुवात करूया, आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूया. सरांचं स्वागत करूया. थँक्यू सर. वेलकम सर. सर, केमिकल डिपार्टमेंट साठी कोर सब्जेक्ट फ्लुइड मेकॅनिक्स. येस. सो सर, पहिला क्वेश्चन असेल की मुलांनी युनिट वाईज अभ्यास करताना एंड सेम साठी कुठल्या कुठल्या टॉपिक्सवर भर द्यायला पाहिजे? कारण आता पेपर जर बघितला सर, हार्डली 10-12 दिवसांनी पेपर आहे आणि DSC चे मुलांचं तर बघितलं तर कॉलेज सुरू झालं, इनसेम झाली, लगेच एंड सेम आली. सो आणि बॅकलॉग पण खूप आहेत सर. सो काय काय एंड सेमच्या दृष्टीने अभ्यास प्रॉपर करायला पाहिजे, स्कोरिंग होऊ शकते, ऍटलीस्ट 50 मार्क तरी इझिली येऊ शकतात? येस सर, पहिली तर गोष्ट आहे ना, आपल्याला एखादा समजा डायरेक्ट सेकंड इयरचा जो मुलगा आहे त्याचं जर समजा कॉलेजमध्ये आल्याच्या नंतर जर आपण बघितलेलं असेल, कॉलेजमध्ये आलाय ना आलाय, थोडं कॉलेज बघतोय, तोच लगे सबमिशन सुरू झालेला असतं, तोच लगे इनसेम एक्झाम सुरू झालेली असते. तसंच झालंय आणि ते झाल्याच्या नंतर लगेच एंड सेम एक्झाम आलेली असते. त्याच्यामुळे ते जे मुलं स्टुडंट्स आहेत, सगळेच नाही पण काही स्टुडंट जे आहेत हे खरंच कन्फ्युज झालेले असतात. सो त्यांच्यासाठी जर बोलायचं झालं तर हा जो फ्लुइड मेकॅनिक्स सब्जेक्ट आहे हा फर्स्ट ऑफ ऑल त्यांना हिस्ट्रीमध्ये म्हणजे त्यांच्या डिप्लोमामध्ये थोडाफार झालेला आहे. सो त्यांना बेसिक गोष्टी तर माहिती असतात. पण आता आपण अशी कन्सिडर करू की डिप्लोमा स्टुडंट्स आणि रेग्युलर स्टुडंट्स हे दोन्ही त्या कॅटेगरीमध्ये जे या क्षणाला ब्लँक आहेत. बरोबर. ओके. तर युनिट नंबर 3 जो आहे तो त्यांचा तो बेसिक इक्वेशन्स ऑफ फ्लुइड फ्लो असा आहे, हे नाव आहे त्या युनिटचं. त्याच्यामध्ये जर समजा परीक्षेच्या दृष्टीने आता खूप कमी वेळ उरलेला आहे आणि मला चांगला द्यायचा आहे, मार्क मिळवायचे, तर पहिली तर गोष्ट पिटॉट ट्यूब, व्हेंच्युरिमीटर, ऑरिफिस मीटर, या 3 गोष्टी मला युनिट 3 मध्ये यायलाच पाहिजे. त्याचं डेरिव्हेशन आणि त्याचे न्यूमरिकल लिहून घ्या सर, ज्या गोष्टी सांगता लिहून घ्या. पिटॉट ट्यूब, व्हेंच्युरिमीटर, ऑरिफिस मीटर आणि कंटिन्युटी इक्वेशन, सॉरी मी ते सांगायचं विसरलो. या 4 गोष्टी मला युनिट नंबर 3 मध्ये यायलाच पाहिजे. IMP आहे, इन्क्लुडिंग इट्स न्यूमरिकल. व्हेंच्युरिमीटर आणि ऑरिफिस मीटरचे न्यूमरिकल मला यायलाच पाहिजे. ओके. त्याच्यानंतर जेव्हा मी युनिट नंबर 4 बोलतो तर फ्लो ऑफ इनकम्प्रेसिबल फ्लुइड्स इन अ कंड्यूट्स, इट्स ऍक्च्युअली अ लॅमिनार अँड टर्ब्युलंट फ्लो. सो हा जो युनिट आहे या युनिट मध्ये मला हेजन पॉइझेलेज इक्वेशन आणि त्याचे न्यूमरिकल्स, त्याचं जे बेसिक इक्वेशन आहे ते वेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन, हेजन पॉइझेलेजचं बेसिक इक्वेशन, त्याचे न्यूमरिकल्स हे मला यायलाच पाहिजे. आणि त्याच्यासोबत डार्सी वेईसबॅच इक्वेशनचं डेरिव्हेशन, मग त्याच्यामध्ये फ्रिक्शन कोइफिशियंट आणि फ्रिक्शन फॅक्टर याच्यातला डिफरन्स ओळखता येणं खूप गरजेचं आहे. कधी कधी युनिव्हर्सिटीमध्ये फ्रिक्शन फॅक्टर देण्यात येतो, कधी कधी फ्रिक्शन कोइफिशियंट देण्यात येतो. ओके. सो युनिट 4 मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, हेजन पॉइझेलेज इक्वेशन, त्याचे न्यूमरिकल्स, डार्सी वेईसबॅच इक्वेशन, त्याचे न्यूमरिकल्स, अँड सिंपल गोष्ट मेजर अँड मायनर लॉसेस पैकी मायनर लॉसेस जे आहेत हे मला यायलाच पाहिजे. या 3 गोष्टी मला युनिट नंबर 4 जो आहे त्याच्यामध्ये यायलाच पाहिजे. युनिट नंबर 5 जो आहे तो आहे डायमेन्शनल अनालिसिस अँड बाउंड्री लेअर थेअरी. डायमेन्शनल अनालिसिस मध्ये मला कमीत कमी रेनॉल्ड्स मॉडेल लॉ, फ्राउड्स मॉडेल लॉ आणि त्याच्यानंतर हे बाकीचे सगळे नंबर, रेनॉल्ड्स नंबर, फ्राउड नंबर, मॅच नंबर, वेबर नंबर्स, मॉडेल लॉज आणि त्याच्यानंतर बाउंड्री लेअर थेअरी मध्ये थिकनेसेस, डिस्प्लेसमेंट थिकनेसेस, मोमेंटम थिकनेसेस, त्याच्यानंतर ग्रोथ ओव्हर फ्लॅट प्लेट, ग्रोथ ओव्हर इन्क्लाइंड प्लेट, या गोष्टी मला यायलाच पाहिजे. बस एवढ्याच. ओके. युनिट नंबर 5 जो आहे फ्लुइडायझेशन,
या फ्लुडायझेशन मध्ये मी फक्त हे म्हणेल की मिनिमम फ्लुडायझेशन और इन्सिपियंट फ्लुडायझेशन, सॉरी युनिट नंबर 6 सॉरी युनिट नंबर 6 मध्ये मिनिमम फ्लुडायझेशन, इन्सिपियंट फ्लुडायझेशन हे दोन्ही एकच आहेत, हे मला यायला पाहिजे. याचे मान्य आहे, याचे फॉर्म्युलेच, याचा एकच फॉर्म्युला आहे पण तो खूप मोठा आहे. ओके, तो फॉर्म्युला मला तोंडपाठ पाहिजेच, त्याच्यावर न्यूमेरिकल्स येऊ शकतात. आणि जे वेगवेगळे वॉल्स आहेत, कंप्रेसर्स, ब्लोअर्स, याच्या बाबतीत मला थेरॉटिकल इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. दॅट्स इट, बस, मोर दॅन सफिशियंट. हे जर समजा केलं, पण हे अॅक्युरेट केलं पाहिजे. बरोबर, हे जर ठेवले मुलांना, जे सरांनी इम्पॉर्टंट पॉईंट सांगितले याच्यावर प्रश्न येणारच आहे, हेच पहिले करा. ज्याला पास व्हायचे 45-50 मार्क आणि ज्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे, स्कोर करायचा आहे, अबो 60 जायचं आउट ऑफ 70, त्याने हे पॉईंट करून मग इतर पॉईंट करा, पण पहिले हे करा. सो सर खरंच थँक्यू अबाउट इट. सर एक प्रश्न मला मुलांनी विचारला होता की सर FM खूप अवघड जातोय, मग त्याच्यामध्ये नुसती थेरी इन डेरिव्हेशन केले तर पासिंग होईल का? नाही. ओके, न्यूमेरिकल इज कंपल्सरी. ऍटलिस्ट थोडे तरी न्यूमेरिकल मला यायला पाहिजे. मी एकही न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार नाही असं शक्य नाही. एक स्ट्रॅटेजी चांगली आहे, मी थेरी आणि डेरिव्हेशन पहिले करून घेईल आणि त्याच्यानंतर मला राहिलेला जो वेळ आहे त्याच्यामध्ये मी काहीच न्यूमेरिकल करेल, पण ते पक्के करेल. बरोबर, ते जर मला कुठलाही प्रश्न आला, कसाही फिरवला तरी तो मला जमला पाहिजे. आणि याच्यासाठी बेस्ट ऍडवाइस माझी ही आहे, युनिट नंबर 3 आणि 4 मध्ये तुम्ही बाजी ऑलरेडी मारून घ्या. युनिट नंबर 5च्या भरोशावर बसू नका आणि युनिट नंबर 6च्या भरोशावर बसू नका. जास्तच झालं तर मी न्यूमेरिकलच्या बाबतीमध्ये हे सांगू शकतो, व्हेंचुरीमीटर, त्याच्यानंतर इक्वेशन्स ऑफ मोशन, आपले कंटिन्युटी इक्वेशन, त्याच्यानंतर हेजन पॉइझेलेस इक्वेशन, डार्सी वेइसबॅच इक्वेशन, मेजर लॉस, तेच म्हणजे डार्सी वेइसबॅच इक्वेशनच झालं ते, आणि डिस्प्लेसमेंट थिकनेस, मोमेंटम थिकनेस, एनर्जी थिकनेस. एवढेच न्यूमेरिकल जरी केले, वाटलं 6 व्हिडिओ थोडा बॅक घेऊन परत हे शब्द ऐका माझे, पण एवढेच जरी न्यूमेरिकल केले सफिशियंट आहेत, त्याच्यावरती पासिंग तर आरामात होऊन जाऊ शकते अकॉर्डिंग टू मी. येस, PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर किती करायला पाहिजे? मिनिमम 3 ते 4 करायला. 3 ते 4 पेपर मुलांना तुम्ही करा, जेणेकरून तुम्हाला पॅटर्न पण क्लिअर होईल की कुठे काय येतं. हा, ऑर कळतं आपल्याला की हा क्वेश्चन इकडे येतोय तर याचा ऑर काय येतोय. बरोबर, पण ऑर आपल्याला लक्षात आलं ना, तर मग हे लक्षात येतं की मी हे खालचं बघणारच नाही, मी फक्त वरचं काय करायचं एवढं परफेक्ट. कारण फ्लुइड मेकॅनिक्स हा मल्टीडिसिप्लिनरी सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे क्वेश्चन चॉईसच मुलांचा चुकतो. तेच, त्यामुळे पेपर बघणं, हा, क्वेश्चन चॉईस पहिले कळणं गरजेचं आहे. क्वेश्चन पेपर बघणं केव्हा, ज्यावेळेस माझा सगळा अभ्यास झाला, तुम्ही जे सांगितलं आधी ते झाल्यानंतर पहिले ते करा आणि मग क्वेश्चन पेपर करा. पोरं नेमकं उलट करतात, पहिले हे करतात आणि मग हे करतात. नाही, ते रॉंग मेथड आहे. यस, सो ऑब्व्हियसली खरंच मनापासून धन्यवाद सर. सर लास्ट क्वेश्चन माझा राहील की पेपर ज्याला स्कोरिंग करायची, चांगले 70 पैकी समजा 61 मार्क आणायचे, 60-65, सो त्यांनी पेपर लिहिताना काय काय चुका टाळल्या पाहिजे ऍज अ एक्झामिनर ज्या तुम्ही चेक करतात? सो एकदा जस्ट 2 मिनिटात मुलांना सांगाल. पहिल्या पेपरवर, पहिल्या पेजवर खाडाखुड करू नये. फर्स्ट इम्प्रेशन पहिल्या 1, 2, 3 पेजेस वरती खाडाखुड करू नये. बट ऑब्व्हियसली मला जर माझ्या पेपरचं प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर इट शुड बी गुड प्रेझेंटेशन. बरोबर आहे की नाही? ही पहिली गोष्ट करावी. दुसरी गोष्ट सिक्वेन्स व्यवस्थित फॉलो करावा. तिसरी गोष्ट अक्षर व्यवस्थित काढावं. आय एम सॉरी टू से, पण इंजिनिअरिंगच्या पण मुलांना हे सांगायची गरज पडतीये आजकाल, अक्षर चांगलं काढा. चौथी गोष्ट डायग्राम जी आहे, डेरिव्हेशन, हा, दॅट्स व्हेरी गुड क्वेश्चन. थँक्यू सर. डेरिव्हेशन पूर्ण समजा मला नसेल आठवत, कमीत कमी अर्ध तरी कर. तेवढे तर मार्क भेटतील, तेवढे तर मार्क मार्क आहेत ना डेरिव्हेशनच्या, न्यूमेरिकलच्या नाही. ओके, दॅट्स इट फ्रॉम माय. सो थँक्यू सर वन्स अगेन. तुम्ही खूप सुंदर इथे वेळ दिला आणि मला क्लिअर झालं की केमिकल साठी जे मटेरियल कुठेच भेटत नाही, पण आपल्या पर्पल आयटी युट्यूब चॅनलवर भेटतंय. सो मुलांना हा व्हिडिओ आपल्या केमिकलच्या जे 8च कॉलेज आहे युनिव्हर्सिटीत, सगळ्यांना शेअर करा. प्रत्येक मुलाला हा व्हिडिओ भेटून त्याचा FM स्कोरिंगवर निघायलाच पाहिजे. आणि स्पेसिफिकली जे बॅकलॉग आहे आणि DSE आहे त्यांना तर या व्हिडिओची खूप गरज आहे. प्रत्येक मित्रांना शेअर करा. आणि पुन्हा एकदा सांगेल, मी वेळ कमी आहे, तुम्हाला जर आत्ता स्वतः करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मी पुन्हा सांगेल, आपलं पर्पल आयटी ऍप्लिकेशन डाउनलोड करायची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्यावरती फ्लुइड मेकॅनिक्सचा, केमिकलचा स्पेसिफिक आम्ही व्हिडिओ लेक्चर कोर्स बनवला आहे, मराठीमध्ये आहे. सो त्या कोर्समध्ये तो कोर्स आहे, त्याच्यात पूर्ण कॉन्सेप्ट सरांनी सांगितलं त्या पद्धतीने आम्ही डिटेलमध्ये दिले आहे. एकदम शॉर्ट टाइम मध्ये 2 दिवसात तुम्ही FM क्लिअर करू शकता तो व्हिडिओ लेक्चर बघून. फक्त लेक्चर बघायचा, अभ्यास करायचा, बाकी जास्त डोकं चालवायचं नाही. तिथे नोट्स आहे, पेपर एक सॉल्व्ह करून दिला आणि पेपर पॅटर्न पण दिला. एवढ्या गोष्टी फॉलो करा. FM बघा, स्कोरिंग वरच होईल. सो चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळे आपल्या केमिकलच्या मुलांना शेअर करा. पुन्हा एकदा सरांना थँक्यू म्हणूया आणि व्हिडिओ क्लोज करूया. थँक्यू सर.